आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अभ्यासाच्या पलीकडचा आहे, पण परीक्षेसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. विषय आहे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs, सोडवण्यामागचं शास्त्र आणि मानसशास्त्र. आपण सगळेच कधी ना कधी गोंधळलो आहोत. समोर प्रश्न असतो, 4 पर्याय असतात आणि नक्की उत्तर काय हे कळत नाही. आज आपण काही स्रोतांच्या आधारे हे बघणार आहोत की अशावेळी निव्वळ नशिबावर अवलंबून न राहता एक हुशार अंदाज कसा लावता येतो. तुम्ही मुद्दा अगदी बरोबर पकडला आहे. म्हणजे आजची चर्चा अभ्यासाला पर्याय नाही, या काही जादूच्या युक्त्या नाहीत की अभ्यास न करता परीक्षा पास व्हाल. पण हे खरं आहे की प्रत्येक परीक्षेच्या रचनेमागे काही नमुने असतात, काही पॅटर्न्स असतात आणि मानवी स्वभाव असतो. आज आपण तेच पॅटर्न्स उलगडणार आहोत. ठीक आहे, मग सुरुवात कुठून करायची? मला वाटतंय एलिमिनेशन मेथड सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे चुकीचे पर्याय वगळणे. पण त्यातही काही खास गोष्टी आहेत, जसं की वरीलपैकी सर्व या पर्यायाबद्दल एक खूप इंटरेस्टिंग निरीक्षण आहे. हो, आणि हे निरीक्षण खूप महत्वाचं आहे. अनेक परीक्षांचं विश्लेषण केलं ना, तर असं दिसतं की ज्या प्रश्नांमध्ये वरीलपैकी सर्व हा ऑप्शन असतो, तिथे तोच पर्याय बरोबर असण्याची शक्यता प्रचंड जास्त असते. काही स्रोतांनुसार तर हा आकडा 95% जातो. एक मिनिट, 95%? हे तर अविश्वसनीय वाटतंय. म्हणजे डोळे झाकून वरीलपैकी सर्व निवडायचं का? पण मग ही युक्ती इतकी प्रसिद्ध असेल तर प्रश्न तयार करणारे आता सावध झाले नसतील का? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. यामागे एक साधं मानसशास्त्रीय कारण आहे बघा. विचार करा, एका प्रश्नासाठी एक अचूक उत्तर आणि 3 अगदी मिळते-जुळते पण चुकीचे पर्याय तयार करणं. हे खूप अवघड काम आहे. म्हणजे ते डिस्ट्रॅक्टर्स तयार करायला खूप मेहनत लागते. त्याऐवजी 3-4 बरोबर माहितीचे मुद्दे लिहून शेवटी वरीलपैकी सर्व हा पर्याय देणं हे खूप सोपं आहे. बेसिकली हा एक शॉर्टकट आहे त्यांच्यासाठी. अच्छा, म्हणजे हा त्यांच्या सोयीचा भाग आहे. पण माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं काय? आता परीक्षक जागरूक नसतील का? नक्कीच आहेत. विशेषतः मोठ्या परीक्षांमध्ये जसे की JEE किंवा नीट आता कम्प्युटर पर्याय रँडमाइज करतो. पण तरीही अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षा किंवा कॉलेजच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आजही हा मानवी स्वभाव दिसतो. या उलट वरीलपैकी काहीही नाही हा पर्याय बरोबर असण्याची शक्यता खूप कमी असते, साधारण 10%. कारण त्यासाठी प्रश्न तयार करणाऱ्याला 100% खात्री असावी लागते की दिलेले सर्व पर्याय चुकीचे आहेत आणि ते खूप अवघड असतं. ही माहिती खरंच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे प्रश्न कसा तयार झाला असेल याचा विचार करायचा. आता एलिमिनेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. म्हणजे जिथे आकडेवारी असते तिथे आत्यंतिक मूल्ये किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज टाळण्याचा सल्ला दिला जातो. असं का? ह्यात दोन्ही गोष्टी आहेत. समजा एखाद्या प्रश्नाचे पर्याय आहेत 2, 87, 94 आणि 550. इथे 2 आणि 550 ही दोन्ही उत्तरं असण्याची शक्यता खूप कमी असते. कारण असं आहे की प्रश्न तयार करणारी व्यक्ती एक गणित सोडवते, ज्याचं उत्तर समजा 87 येतं. मग एक पर्याय ते असा तयार करतात की जर विद्यार्थ्याने एखादी छोटी चूक केली तर त्याला ते उत्तर मिळेल, समजा 94. आणि उरलेले 2 पर्याय फक्त जागा भरण्यासाठी असतात. तिथे ते काही संबंध नसलेले आकडे टाकतात. म्हणजे ते फक्त फिलर असतात. अगदी. पण ही युक्ती नेहमीच चालेल का? म्हणजे समजा भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग विचारलाय, जो स्वतःचा एक मोठी संख्या आहे. तिथे तर टोकाची किंमतच उत्तर असेल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. आणि इथेच एक हुशार विद्यार्थी आणि फक्त युक्त्या वापरणारा यांच्यातला फरक दिसतो. ही युक्ती तेव्हाच वापरायची जेव्हा पर्याय थोडे मनमानी वाटत असतील. जिथे उत्तराला काही वास्तविक, नैसर्गिक संदर्भ आहे, तिथे ही युक्ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ही युक्ती वापरण्याआधी स्वतःला विचारा की या उत्तराला काही संदर्भ आहे की हे फक्त काल्पनिक आकडे आहेत. म्हणजे संदर्भाशिवाय कोणतीही युक्ती कामाची नाही. बरोबर. याच एलिमिनेशनमधला तिसरा प्रकार आहे एकसारखे दिसणारे पर्याय. जसं की पर्याय आहेत 52, -52, 104 आणि 0. इथे काय करायचं? इथे 90% जास्त शक्यता आहे की उत्तर 52 किंवा -52 याचपैकी एक असेल. कारण इथं परीक्षक तुमची सूक्ष्म समज तपासतोय. त्याला हे बघायचंय की तुम्हाला धन आणि ऋण यातील फरक कळतोय का? हो. जीवशास्त्रात RNA आणि DNA, इतिहासात स्वदेशी आणि स्वराज्य असे पर्याय मुद्दाम दिले जातात. कारण परीक्षकाला माहीत असतं की गोंधळ इथेच होणार आहे. आणि जिथे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते तिथेच अचूक उत्तर दडलेलं असतं.
आता एका अशा गोष्टीवर बोलूया जी परीक्षांच्या जगात दंतकथेसारखी पसरली आहे. ती म्हणजे काहीच येत नसेल तर बी किंवा सी निवडा. असं म्हटलं जातं की सुमारे 70% प्रश्नांची उत्तरं बी किंवा सी असतात. हे खरंय का? ही गोष्ट दंतकथेसारखी वाटली तरी यामागे एक ठोस मानसशास्त्रीय आधार आहे. हा निव्वळ योगायोग नाही. पुन्हा एकदा आपण प्रश्न तयार करणाऱ्याच्या मानसिकतेचा विचार करूया. जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्न तयार करते तेव्हा ती सहसा पहिलाच पर्याय म्हणजे ए बरोबर ठेवत नाही, कारण ते खूप सोपं वाटेल. आणि डी पर्यायाचं काय? त्याचप्रमाणे शेवटचा पर्याय म्हणजे डी बरोबर ठेवणंही ते टाळतात, कारण त्यांना वाटतं की विद्यार्थ्याने किमान 3 पर्याय वाचून मग उत्तरापर्यंत पोहोचावं. त्यामुळे मधले पर्याय म्हणजेच बी आणि सी हे बरोबर उत्तर ठेवण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोयीस्कर जागा वाटते. ती जागा त्यांना मानसशास्त्रीयदृष्ट्या अधिक रँडम वाटते. पण मला पुन्हा तोच प्रश्न पडतोय. मोठ्या परीक्षा घेणाऱ्या संस्थांना हे माहीत नसेल का? ते यावर काही करत नसतील? नक्कीच करतात. मी आधी म्हटल्याप्रमाणे आता मोठ्या परीक्षांमध्ये अल्गोरिथम्स वापरले जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिकेत योग्य उत्तराचा पर्याय वेगळा असू शकतो. ए, बी, सी, डी. पण आजही लाखो परीक्षा अशा आहेत जिथे एकच शिक्षक प्रश्नपत्रिका तयार करतात. तिथे हा मानवी स्वभाव हमखास दिसतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही 2 पर्यायांमध्ये अडकता आणि त्यापैकी एक बी किंवा सी असेल तर त्याला निवडणं सांख्यिकीयदृष्ट्या थोडं फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे ही संभाव्यता वाढवणारी युक्ती आहे, हमखास यशाची गुरुकिल्ली नाही. चला आता एका विशिष्ट प्रश्न प्रकाराकडे वळूया. विधान आणि कारण म्हणजे असर्शन रिझनिंग. हे प्रश्न मला नेहमीच गोंधळात टाकायचे. हो, आणि हे प्रश्न मुद्दाम तुमची विश्लेषणात्मक क्षमता तपासण्यासाठी असतात. पण इथे खूप मोठी रचनात्मक त्रुटी आहे जी विद्यार्थ्यांच्या फायद्याची ठरू शकते. आमच्या स्रोतांनुसार सुमारे 80% प्रकरणांमध्ये या प्रश्नांचं उत्तर ए किंवा बी याच पर्यायांमध्ये असतं. 80%? हा आकडा तर खूपच मोठा आहे. असं का? यामागे काय तर्क आहे? याचं कारण या प्रश्नांच्या रचनेतच आहे बघा. एक चांगला विधान कारण प्रश्न तयार करायचा असेल तर दोन्ही वाक्यात तार्किकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेली असावी लागतात. जर परीक्षकांनी दिलेलं विधान किंवा कारण स्पष्टपणे चुकीचं असेल तर कोणताही विद्यार्थी ते लगेच ओळखेल. मग तो प्रश्न खूपच सोपा होईल. म्हणजे सी आणि डी पर्याय निवडण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा दिलेलं एखादं वाक्य पूर्णपणे चुकीचं असतं. अगदी बरोबर. आणि असं होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे बहुतेक वेळा परीक्षक दोन्ही वाक्य बरोबरच देतात. मग खरी कसोटी ही असते की दिलेलं कारण त्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे की नाही. म्हणजे तुमचं काम 4 पर्यायांमधून निवडण्याऐवजी फक्त हे ठरवण्यापुरतं मर्यादित राहतं की त्या 2 खऱ्या वाक्यांमध्ये कारण आणि परिणाम यांचा संबंध आहे की नाही. तुमची निवड ए आणि बी पुरतीच मर्यादित राहते. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की गोंधळात टाकणाऱ्या MCQजना सामोरं जाताना काही हुशार युक्त्या कशा वापरायच्या. या युक्त्या म्हणजे केवळ अंदाज नाहीत, तर त्या परीक्षेच्या रचनेमागील मानसशास्त्र उलगडून दाखवतात. तुम्ही अगदी बरोबर सारांश मांडला आहे. या युक्त्या म्हणजे विषय ज्ञानाला पूरक आहेत, त्याला पर्याय नाहीत. प्रश्न तयार करणाऱ्याची मानसिकता समजून घेणं हे कधीकधी केवळ विषय ज्ञान असण्या इतकंच महत्त्वाचं ठरू शकतं. जेव्हा 2 पर्यायांमध्ये गोंधळ उडतो तेव्हा या युक्त्या एक तार्किक मार्ग दाखवू शकतात. खरंय? या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. जर प्रमाणित परीक्षांमध्ये म्हणजे स्टँडर्डाइज टेस्ट्समध्ये असे नमुने इतके सर्रास आढळत असतील तर हे त्या परीक्षांच्या रचनेतील काही मूलभूत दोष दर्शवते का? की लाखो विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेताना असे नमुने तयार होणं अटळ आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या परीक्षांमधून आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं ज्ञान तपासतो की त्यांची परीक्षा देण्याची कला आणि या नमुन्यांना ओळखण्याची क्षमता तपासतो?